कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व सदस्य आमच्या शाळेचे कार्याध्यक्ष अशोक मखदूम साहेब, संस्थेचे ट्रस्टी लक्ष्मण सुतार साहेब, गावचे पोलीस पाटील विवेक खोपकर, सेवा सोसायटीचे चेअरमन संचालक शाळा निर्माण समितीचे अध्यक्ष अंतराळ ज्वाला सी चलती है आंखों में जिसके दिल में तेरा नाम है, परवाही क्या उसका आरोप कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे हैं, उसकी नजरें उतारे हैं, डर भी उससे डराते हैं, जिसकी रखवाली आए करता साया तेरा तेरे वशी जाने परिधान केलेले आहे जिथे नमस्कार. आज आपण या ठिकाणी आमचा बालसमोरचा कार्यक्रम बघण्यासाठी फेस्टिवल तो होळकर ग्रुपच्या मार्फत होतो, तो खूप चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळं आम्हाला आमच्या गॅदरिंगला प्रतिसाद किती मिळेल ही शंका कायम मनात येत होते. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी, पालकांची मागणी की आपण यावर्षीपासून आपल्या शाळेचं एक वार्षिक स्नेह संमेलन चालू करायचं आणि मग एकंदरीत परिस्थिती बघितली आणि त्या अनुषंगानं एक चांगल्या प्रकारची अकॅडमी हा उंचवणे स्वरूप आम्ही आमच्या शाळेला आमचा प्रयत्न असतोय. आम्हाला आमचे महास्वामीजी जे अध्यक्ष आहेत श्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी यांचा आशीर्वाद पाठीशी आमच्या असतो, त्यांचा मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या आशीर्वादानंच आम्ही विविध कार्यक्रम शाळेमध्ये घेत असतो. गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि वक्रतुण्डाय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. विघ्नहर्ता सहस्रभावनाय
काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा हुईला या भार काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा हुईला या भार पाणीच्या या मळ्यामध्ये विरतीचं पाणी बघायला गवतिक आलं नाही कुणी मळ्याला या मळेवाली भेटत नाही अंगारों का अंबर सा लगता है मेरे सामने मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरे सामने आग देखी ताब देखी इसकी आंखों में सबने आप देखा ख्वाब देखा इसकी आंखों में हमने काकडीचा पाना तुझा मिरचीचा तोरा डोळ्यावानी कडू तरी तोरा गोरा लिंबावानी कांती तुझी मिठावानी होट टमाट्याचे गाल तुझे गेडीवानी पोट काळ जात मंडई तू मांडशील काय अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरे सामने बताओ माझी बाल्या तुका खारू बाप माझी तुझी वर ताजी यातून खराब गोड गोड बोलशील पाडशील फशी माझी तुझी पाठी मध्ये घेऊ तरी कशी आज तर कुणाचा मी भरवसा अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने नवराई माझी लाडाची लाडाची ग आवड हिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट
मीठी आंखें ये गोरे गोरे गाल ये तीखी तीखी नजरें ये हिरनी जैसी चाल अपने औलाद को परेशान करता है और उस गाड़ी को मारो टिकरो मारो टिकरो। मेरे दीकरे का ब्रेक ऑयल लाया तो भूल गया। मेरे दीकरे का खोराक भूल गया। वो पप्पा पप्पा जी बोल, पप्पा जी। जी पापा। आगे में पीछू जी लगा, पीछू। जी पापा जी। जितना बोला उतना ही बोल। चुप क्यों है? मुंह में जबान नहीं है क्या? है ना पापा जी। जबान लड़ाता है। सॉरी पापा जी। पहले गलती करता बाद में सॉरी बोलता है। अगली बार पहले सॉरी बोलूंगा पापा। मतलब बाद में गलती करेगा। नालायक। आज ब्रेक ऑयल आना चाहिए, समझा? जल्दी जा।
वेळेला फोन लावतो, फोनच लागत नाही. आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे. बर, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई, बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले. आणि मग मोकळा घ्यायची पद्धत असायची. मोकळाचा प्रकार आहे का, वाटाण्याचा केला शिरा, वाटाण्याचा केला शिरा त्यात घातलं खोबरं किसून किसून, वाटाण्याचा केला शिरा त्यात घातलं खोबरं किसून किसून, प्रतापराव बसले रुसून, त्यांना घेतलं मी चाटून पुसून. आणि असा उकारा चालू असताना तिथं पण एक बिझनेसवाली बाई आली आणि ती म्हणायला लागली, धंद्या धंदा कापडाचा धंदा, धंद्या धंदा कापडाचा धंदा, छगनलाल मेला म्हणून मगननाथ गेला. आणि असा दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी, ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, फटता है फटन सोरे, थोड़ा कश मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बस दे, सारे घंट छोड़ दे, रंग मोड़ ले, शौक मेरी होत है प्यारे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, और जिगर को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, और जिगर को धुएं में जिंदगी जिंदगी, दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ला 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 ला. एक नात करणारी, दिलाच्या दोस्तीला तोडणारी, दिन जगाच्या दुनियेत, चार दिशांच्या महालात, दिन जगाच्या दुनियेत, चार दिशांच्या महालात, छाती दोन एक नात करणारी, दिलाच्या दोस्तीला तोडणारी, दिन जगाच्या दुनियेत, चार दिशांच्या महालात, छाती दोन एक नात करणारी, दिलाच्या दोस्तीला तोडणारी. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी, बॉन्ड आपला सॉलिड हाय, रूप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपरहिट ही फ्रेंडशिप हाय, आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई भन्नाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही.
चांदी का सिक्का तू ही दिलदार मेरा पक्का तू अलग मैं तेरा मैं अधूरा तेरे बिन मैं किसी से कम नहीं तूने सिखाया जीने का नुस्खा यही तूने बताया नाच मेरी जान होके मगन तू छोड़ के सारे किंतु परंतु नाच मेरी जान होके मगन तू छोड़ के सारे किंतु परंतु इतनी जल्दी क्या अभी तो मैंने स्टार्ट किया खूप आली दिसते तो हसताना मी तुझा बाजीराव तू माझी गोरी गुत मस्ताना आगा बाया ग मी देतो टिंग होतो चिंग कारण मी हाय गोली ग टॉपचा किंग वर बाची खाऊन शांत पडून राहुला काही होणार नाही माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा बाई शांतबा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने शांतबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है हवा रुक रुक के चलने लगती है मौसम बदल जाता है और उसकी पार ऐसी बसती है कि जैसे छम 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 शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारिती चक्रा तुझा ग नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा 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 चक्रा हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बता जाता है उठाले रे देवा उठाले रे बाबा Sarigama Karma, the perfect gift for your loved ones. वो तो अच्छा हुआ कि आप बीच में आ गए वरना एक कान के नीचे मारता तो 32 ही हाथ में आ जाती भगभुगे भग्नि भागोदरी देवो ब्लुम
ह्रीं ओम फट स्वाहा. बघून काय जपून मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काय जपून मला करतय वाजतय टुरुम टुरुम. माग बस की लवकर स्टार्टर जाऊ मला बुल मारूया स्टार्टर जाऊ मला बुलेट वरून बुरुम 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 बुरुम. झुकेगा नहीं. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाचक घचकन चालतो 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 चालतो. हम सबका मकसद एक ही है. छीन टपाक डम डम. छीन टपाक डम 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 डम. ज्यांनी गोल्या बायका केल्या त्यांच्या बायका पळून गेल्या. I'ma give it up, I'ma give it up, I'ma give it up to our girl. 5 million and 40 naughty shorty. Baby girl, I'm a girl, I'm a girl. Thunderball say, oh, 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 oh. प्रति शिवाजी करण्याचा प्रयत्न करतोय. वर पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. सारा राम कसं वाहून चाललंय पहा. बाजी गोर गरिबांच्या हातातोंडाशी आलेली पिकं उद्ध्वस्त केली या पावसानं. सह्याद्रीचा सूर्य या काळ्या ढगाने कोंडून ठेवला. संभाजीराव कधी प्रकाश दिसणार या वसुंधरेला. अहो ऐकताय ना, अहो भुंगवतोय. अहो हे वादळ लई भुंगवतोय. एक आसमानामध्ये आणि एक महाराजांच्या मनामध्ये. अहो तुम्हाला सांगतो हे वादळ या काळ्या घराची कोंडी फोडणार. महाराजांचं मनसुबा नेमकं काय आहे हेच काही कळायला मागत नाही. त्र्यंबक पंत मनसुबा तर आमचा साप आहे. आजच आम्ही सिद्धीच्या छावणीमध्ये जाणार आहोत तपाची बोलणी करण्यासाठी. काय महाराज काय बोलताय हे? नाही महाराज नाही. हा सह्याद्रीचा सिंह या कळणूरच्या बोकडाला शरण जाणार नाही महाराज. आसमानी संकटालाही न तुमारणारा हा अजित सह्याद्री त्या यवनांपुढे मान चुकवणार असं आम्ही कुठं म्हटलंय बाजी. आम्ही दुश्मनाला शरण जाणार नाहीये. आम्ही फक्त तहाची बोलणी करण्यासाठी चाललो आहोत. शरणागती नाही तरीही तहाची बोलणी. महाराज हे कोडं काही उलगडलं नाही. आम्ही सांगतो हे कोडं कसं उलगडायचं. मुद्राला नाही ना ओळखलं. हे आपले शिवाकाशी बाजी. या पन्हाळगडच्या दर्पणात उमटलेलं हे आमचं प्रतिबिंब. माफ करा राज. अंधारात ओळखलं नाही हे खरं. ठकुराबी सेवक आमची नजर खाण्याच्या पायावर खेळलेली. मग चेहरा पाहणार तरी कसा. असं म्हणू नका बाजी. आपण सारे
समजून तो पावनगडावर चालून जातोय. आणि हो यो निधड्या छातीचा पावनगड मीच तो पन्हाळा असं म्हणून शत्रूला टक्कर देतोय. परंतु मी त्या पावनगडासारखाच आहे. राजाचा जो पोशाख अंगावर चढून आणि माझ्या देहाचा घर पावन झाला. आता शत्रू समोर शिवाजी म्हणून मीच सामोरा जाणार आहे. भले शाबास. माझी सिद्धीला आता शिवाकाशी बोलणी करण्यात गुंतलोय आणि या संधीचा फायदा घेऊन आपण विशाळगडाकडे कूच करायची. महाराज शिव एकदम छकाक आहे बघा. आपण शत्रूला फुलकावडी देऊन लगेच निघून जाऊ. आपण निघून जाऊ पण मग त्या शिवाचं काय होईल? हा शिवाजी नाही आहे हे कळलं तर अवतार काय होईल? त्या सिद्धी माझा जीव घेईल एवढंच नव्हे. मराठा मावळ्याचा मी जीव प्यारा केव्हापासून झाला. मरणाचा चाळ पायात बांधून गाळाच्या छातीवर नाचणारा मावळा आम्ही. आणि राजा मरताना शिवाजी राजा म्हणून गेलो तर त्याच्या मनात भाग्य कुठलं? मरण तर कवा मी येणार की तुमच्यासाठी आणि स्वराच्यासाठी मरण याला नशीब लागते. राजा नशीब लागते. जगदम अजगदम शिवा. आपल्या डोळ्यात पाणी आणि टीव्ही माझ्यासारख्या सर्व मावळ्यासाठी सोनं झालं. राजा सोनं झालं या जीवाचं. या अश्रूच्या एका थेंबासाठी 1,000 मरण मरेन द्या. जावा राजा निशंत मनाने गड सोडा. तुमची सावली असणारा यो शिवा त्या सिद्धीला तुमच्या सावलीपासून मी पोचू देणार नाही. आता होय राजे. अहो मी काय पाहिजे तुम्हाला. अहो निसर्गाचा तांडव सुरू आहे. त्यातच यशाचं मांडव घालायचं आहे आपल्याला. धर्मपंत हा गड आता आपल्यावर सोपवतो. शिवा जीवालाच असं तरी कसं सांगतो तुला? आमच्या पाठोपाठ विशाळगडावर लगोलग पोहोचा. जीवाचा येतो होती.
शादी क्यों अभी? पेपर तो देखो इसके, अब भी टूटे नहीं। लेकिन हम बहुत खुश हुए। लाए जौहर, जिसने हमारे अब्बाजान अफजल खान साहब को मारा, उसका बरसी वक्त उठा के फाजल नहीं, फाजल ये तो राजा जी हैं, तुम्हारे मेरे जैसे मामूल सरदार नहीं। इसका फैसला तो बादशाह सलामत ही करेंगे। हाँ तो राजा जी, कहाँ जा रहे थे आप? अरे आप तो सुलह करना चाहते थे ना? ये क्या ऐसे भागकर सुलह करना चाहते हो तुम? जोहर, अरे जर पळायचं असतं आम्हाला तर तुला समजायच्या आत आम्ही राजगड गाठला सुद्धा असता। अच्छा है, शिवाजी भाग गया। क्या पकते हो तुम? सामने का तुम्हारा बाप खड़ा है। हुजूर, ये शिवाजी नहीं है, असली शिवाजी भाग गया। अरे फिर ये कौन है? सिद्धि मसूद, किसे पकड़ लाए हो तुम हमारे पास? शिवाजी को ही मैंने पालकी के साथ पकड़ा था, यही शिवाजी है। तुम बेवकूफ हो तुम। फादर, देखो इसे। नहीं जौहर, ये शिवाजी नहीं है, ये शिवा नहीं है। शिवा ने हमारे अब्बा जान का कटी किया था। उस समय कृष्ण की भास्कर की तलवार से शिवा के सर पर खड़ा हुआ था। उसकी निशानी उसके सर पर नहीं है। नहीं, ये शिवा नहीं है, दगा है ये। तो पकड़ लो इसे। अच्छा, कौन है तू? शिवाजी, चोट मत बोलो। अरे शिवाजी थाई द्या नाही, शिवाजी राजे पोचले नसलो तरी नेमापूरचा धावी शिवा काशीद म्हणतात मला। पिछले 4 महीने से इस तूफानी बारिश में हम बैठे हैं, वो क्या तुझसे हजामत करने के लिए? करे सिद्धी, कशी वाटली माझी हजामत? खामोश। मसूद, असली शिवा को छोड़कर ये किसे पकड़ लाया है तुम? ये सिद्धी जो है, अरे या स्वराज्यात माझ्यासारखा 1000 शिवा सापडतील तुला, कुणाला पकडणार तू? अरे उंदराचा सापा घेऊन वाघाला पकडायचे स्वप्न बघायचे रस्त्यात रे। खामोश, हमें बेवकूफ बनाकर अब तू जिंदा नहीं जा सकता। अब तेरा अंजाम क्या होगा जानते हो तुम? सिद्धी, त्या समोरच्या डोंगरावरला ज्योतिबाचं दैवत आहे, त्याच्या पालखीवर गुलाल खोबरं उधळवं तसं या स्वराज्यासाठी पराग उधळतोय आम्ही। खामोश काफर, मौत को सामने देखकर बड़े बड़े झुक जाते हैं। तू क्या चीज है? झुक जा हमारे सामने। सांगितलं झालं, शिवाजी कुणापुढे मी झुकला नाही, झुकत नाही आणि झुकणार बी नाही। सोंगाचा असला म्हणून काय झालं? 4-5 शयाना मांडी खाली चिरडणाऱ्या राजाची कापडा आहेत माझ्या अंगावर। स्वराज्याचा पोट पाजळून तुमच्यासारख्या महिषासुरांना गाठणाऱ्या आणि तुळजा भवानीची कवड्याची माळ आहे माझ्या गळ्यात। मला फक्त आऊसाहेबांवर झुकणारा चिरोटो भाई माझ्या डोक्यावर। 1 दिवसाचा शिवाजी असतो म्हणून काय झालं? यो शिवाजी काय तुझ्या पुढं वाकल? अरे मोडन, पण वाकणार नाही। तो फिर हम देखते हैं। सिपाहियों, झुकाओ इसे। अरे सोड, तुझ्या सोड। इसे मौत का इनाम दो।
सल्तनतीची पदं मिळवण्यासाठी स्वतःच्या आया बहिणींचा लिलाव करून त्यांना ते पाचशाही जणांखान्यात कोंबलं ही तुमची निष्ठा. ह्योच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. कारण तुम्ही दासींची पदं भोगतायचा आणि आम्ही पदासनी दाशवानी मानतो. तुम्ही तुकड्यासाठी जगताय आणि आम्ही आमच्या मातीसाठी मरतो. तुकडों पर बनने वाला कुत्ता कहते हो तुम्हारे सिपाही इसे कुत्ते की मौत मारो, कुत्ते की मौत. तू काय मला कुत्र्याची मौत देणार रे? अरे यो शिवा मरताना देखील शिवाजी राज म्हणून मरतोय. यालाच म्हणतात मर्द मरा कसा पाला. अरे सोंगातला शिवाजी बी चुकला नाही. लक्षात ठेव, 31 शिवाजी होण्याचं भाग्य मिळालं मला. माझ्या जन्माचं सार्थक झालं. तुम्हाला दिलेला शब्द पुरा केला. माझा शेवटचा मानाचा मुलगा राजा. ये सिवा का हम शक्ल शिवाजी काशिफ ऐसा था तो फिर असली सिवा कैसा होगा? मर गया लेकिन झुका नहीं. ये है असली मर्दाना सिपाही. क्या बढ़ते ऐसे होते हैं? फादर जा पकड़ो सिवा को. मुझे असली सिवा चाहिए. असली सिवा को भी जिंदा. जाओ. नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावं का? ओळखलत का? म्या सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं आहे तो एक साधा सुद्धा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहेत. त्या काळी बायांनी उमरावलाण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीने कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली माणसं. स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. पण या सर्वावर एकच उपाय होते, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, तो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज इफ एन वुमन एज्युकेटेड फुल हाऊस विल बी एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमेनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं, ते घरी आले आणि आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं, सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बे के बे, बे दुनी चार, बे त्रिक सहा, हात. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेपटासारखं जगलात तर काम तमाम होईल. शेपटासारखं जगलात तर काम तमाम होईल. पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल. पण समाजाचं मात्र धर्म बुडाला अशी कोले काही सुरूच होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने जर शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो हो? इतका तकलादू असू शकतो का हा धर्म? अहो, शाळेत जाताना माझ्यावर चिक्कल फेकलं, मी सहन केलं. शेण मारलं तरी मी सहन केलं, थुकलं तरी मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. आणि अशातच एक माणूस माझ्या समोर येतो आणि मला म्हणतो, एक नव्हे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरी बाळींना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं, आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी आहोत. ते अशी घेतली आणि खणखण लावले आणि सुनावलं, आज आलाय थोबाड फुटलंय, पण जर उद्या आलास तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेल. बाई कोणत्याही जातीची असो वा धर्माची असो, ती नेहमीच
अत्याचाराला बळी पडत आलेली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वाला तर तिनं सती जायचं, आपला नवरा वाला त्यात तिचा काय दोष? यासाठी आम्ही काम केलं. इंग्रज सरकारनं सतीबंदी प्रकाशन सुरू केलं. सतीबंदी सुद्धा सुरू झाली. त्यानंतर आम्ही विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला म्हणजे यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याचे तुरु तुरु धावण्यानं आमचं अंगण कसं फुलून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं. पण अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. काकेत गाठीहून लोक धडाधडा मरू लागली. आणि मी यशवंताला सांगितलं, यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे. यशवंतानं हॉस्पिटलही उभारलं. आम्ही प्लेगच्या रुग्णांचा उपचार करत होतो. पण प्लेग हा संसर्गजन्य होता. तो कधी ना कधी मला होणारच होता. पण मुळीच आम्ही जगलोय समाजासाठीच ना. जर यासाठीच जर मरण पत्करावं लागलं तर मरणा तुझं स्वागत आहे. अहो, सावित्रीची सावित्री बाई झाली, सावित्रीबाईची सावित्री माई झाली आणि बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या. सती, केशवपण या सर्वांवर आम्ही मात केली. पण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा. म्हणून म्हणेन, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, विद्येविना शुद्ध खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून म्हणेन, मुलींना वाचवा आणि शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण जर एक मुलगी शिकली ना तर ती जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. कारण जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. पण जर एक मुलगी शिकली ना तर ती अख्ख्या घराण्याला शहाणी करते. म्हणून मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद. अत्यंत आनंदी असा योग आज आम्हाला लाभला आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपण येथे उपस्थिती राहिलात ही आमच्यासाठी मोठी गौरवाची बाब आहे. आपली उपस्थिती म्हणजे आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढविणारी असून आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे स्वागत आमच्या शाळेचे कार्याध्यक्ष मखदूम साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील आणि त्यांच्याबरोबर असलेले PSI पाटील साहेब यांचे स्वागत किंवा सत्कार सरपंच मॅडम व सर्व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सदस्य यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी भोळीची साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली.
बंधनातला अन संपुदेत काळ पुष्ट बंधनातला अगधावाई घाई घाई दैत्यनातला अन संपुदेत काळ पुष्ट बंधनातला आता त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संपळाला गे अंबाबाई गोंधळाला गे अंबाबाई गोंधळाला गे तुळजाभवानी गोंधळाला गे काळूबाई गोंधळाला गे अंबाबाई गोंधळाला गे अंबाबाई गोंधळाला गे तुळजाभवानी गोंधळाला गे काळूबाई गोंधळाला गे जगदंबा आई
माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे असते कदम राज आले असते कदम सत्यनाथ दिनला आज आभाळी राजा अवतरला जगती सत्यनाथ दिनला आज आभाळी राजा अवतरला जगती सध्या रक्तात ढिंगी पेटली ये सध्या रक्तात ढिंगी पेटली धगधगली नसा रुद्र ज्वालामुखी असते कदम राज आला असते कदम तुलसीदास स्वराज्याचं कोऱ्यानं बांधिलं शिवबाने राजानं सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे हे स्वराज्याचं कोऱ्यानं बांधिलं शिवबाने राजानं सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे शिवबाला शिवराज छत्रपती झालं गे माय ग ग ग ग धन्यवाद. कोल्हापूर म्हणजे इतिहास पन्हाळ्याचा. चला तर मंडळी, आपण सगळे आई अंबाबाई, राजा ज्योतिबा आणि पन्हाळा यांचं दर्शन करूया. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आधी महायक भवानी साऱ्या सृष्टीची जननी. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आधी महायक भवानी साऱ्या सृष्टीची जननी. आज गोंधळ मांडला ग, आज गोंधळ मांडला माझ्या माय माऊलीचा ग, 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 गोंधळ मांडला माझ्या माय माऊलीचा ग. कोतवाल तू काशीचा, सर
जोडले जिथे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नावर माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नावर हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नावर माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नावर बाळू मामा बाई दे त्यानं मेंढ्या केल्या पैद हा रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतात महापुरा उधळूनी भंडारा ज्ञान गंगेची अमृतधारा रेशमी भेटा रेशमी भेटा रेशमी भेटा Bye.